सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा नेते आमदार सुहास बाबर यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या निधनानंतरही जनतेत राहून त्यांच्या कामांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. आमदार झाल्यानंतरही त्याच ऊर्जेने त्यांनी मतदारसंघातील कामांसाठी प्रयत्नरत असल्याचे दाखवून दिले. ज्या प्रशासनावर स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचा कामासाठी दरारा होता, त्याच प्रशासनावर पकड ठेवली असल्याचे युवा आमदार सुहास बाबर यांनी दाखवून दिले. चुकीचे काम सांगणार नाही आणि चुकीचे काम होऊ देणार नाही असे सांगत त्यांनी मतदारसंघातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. लोकप्रतिनिधी म्हणून मला मतदारसंघ आदर्शवत करायचा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी तुमचेही सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी माझ्यापर्यंत येता कामा नयेत असा सज्जड दमच त्यांनी भरला. त्यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीला प्रांताधिकारी विक्रम बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते. आपल्या भागात आता पाणी आले आहे, त्यामुळे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी जनतेसाठी पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, अन्यथा गाठ माझ्याशी असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी अनुदानासाठी सर्वांनी जागे राहा. तसेच विटा शहराचा पार्किंगचा प्रश्न निकालात निघण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने आराखडा तयार करा. आवश्यक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत. पोलिसांचा अवैध धंद्यावरील वचक वाढला पाहिजे. अवैध धंदे हे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत. यासाठी पूर्ण क्षमतेने काम करा असेही त्यांनी सांगितले. मतदारसंघातील सर्वच मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी आपण एक अभ्यासू लोकप्रतिनिधी असल्याची चुणूक दाखवून दिली. त्यामुळे मतदारसंघात काम करताना आता प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना सतर्क राहावे लागणार आहे. कृषी खाते, पोलीस खाते, सिटी सर्वे विभाग यांच्याकडे येणाऱ्या सामान्य लोकांच्या तक्रारी त्यांना लगेच सोडवाव्या लागणार आहेत. युवा आमदार सुहास बाबर यांच्या कामाच्या धडाक्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे, तर मतदारसंघातील सामान्य जनता समाधानी असल्याचे दिसत आहे. आमदार सुहास बाबर यांची मात्र एकच चर्चा होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.